नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत डोले. ॲग्रिकोजसाठी एक खुशखबर म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आपल्यासाठी एक एक्झाम घेऊन येत आहे आणि त्याची एक्सपेक्टेड डेट जी असणार आहे ती 21 जुलै 2024 असणार आहे. पाठीमागच्या वर्षी यांचा एक पेपर झाला, त्याच्यामध्ये आपला एक स्टुडंट सिलेक्ट झालेला आहे. तो जो पेपर असेल तर तो पेपर कशा पद्धतीने असतो त्याचा सिलेबस पण पाहूया, कारण आपल्याला फक्त 1 ते 2च महिने राहिलेले आहेत. तर आचारसंहिता आत्ता संपते 4 जूनला आपला रिझल्ट आहे. त्याच्यानंतर आचारसंहिता संपलेली असेल आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला ही संधी भेटणार आहे. तर याच्यासाठी सिलेबस नेमकी कोणता होता, कारण मागच्या वर्षीच हा पेपर झालेला आहे. तर सिलेबस पहिला पाहू. तर याच्यासाठी BSc ॲग्रिकल्चरचेच मुलं त्यांनी मागवलेले होते. सिलेबसमध्ये 5 पार्ट्स असतील, 120 मार्काचा टोटल पेपर असेल, 120 मिनिट्स त्याच्यासाठी असणारे, एक क्वेश्चन 1 मार्कला असणार. इथं निगेटिव्ह सिस्टीम पण आहे, लक्षात ठेवा. 0.25 ही निगेटिव्ह सिस्टीम आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर पहिला जो पार्ट असेल तो इंग्लिश सेक्शन असणार आहे. या इंग्लिश सेक्शनमध्ये 15 क्वेश्चन 15 मार्कला. त्याच्यानंतर रिझनिंग हा सेक्शन असेल, 15 क्वेश्चन 15 मार्कला. नंतर असेल क्वांट, 15 क्वेश्चन 15 मार्कला. चौथा पार्ट असेल जनरल नॉलेजचा, त्याचे 15 क्वेश्चन 15 मार्कला. आणि जो 5वा जो सेक्शन असेल तो म्हणजे आपला प्रोफेशनल नॉलेज आपण ज्याला म्हणूया, म्हणजेच ॲग्रिकल्चरचा पार्ट, 60 क्वेश्चन 60 मार्कला असणार आहे. असे टोटल क्वेश्चन तुमचे 120 असतील आणि टोटल मार्क्स त्याच्यासाठी 120 असणार. टाईम असणार आहे 2 तासाचा. तर अशा प्रकारे हा सिलेबस होता. ही ॲड आपल्याला लगेच येते. आपला रिझल्ट इलेक्शनचा लागल्यानंतर लगेच 1-1.5 महिन्यात आपल्याला ॲड असणार आहे आणि याच्यासाठी आपण सिलेबस पण पाहिलेला आहे. तर याची जी तयारी असेल, जे काही AFOचे स्टुडंट्स असतील ते AFOचे स्टुडंट जी काही तयारी करतात तोच सिलेबस इथे. फक्त थोड्याफार गोष्टी इथे ॲग्रिकल्चरमध्ये बदललेल्या असतील. त्या म्हणजे काय, जे कॉटन प्रोक्रुपमेंट असेल, कॉटन एरिया असेल, जे कॉटनबद्दलचे जे काही बिझनेस असेल आपला इंडियाचा असेल, त्याचं प्रोक्रुपमेंट असेल, त्याचं प्रोडक्शन असेल, त्याचा सिनेरिओ इंटरनॅशनल मार्केटमध्ये असू द्या, डोमेस्टिक मार्केटमध्ये असू द्या, तो फक्त पार्ट तिथं ॲड झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे आपण AFOची जरी तयारी करत असलो तरी सुद्धा त्या तयारीचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण याच्यासाठी एक बॅच घेऊन येत आहोत, ते म्हणजे ऑफलाईन. त्याच्या अगोदर आपले जे स्टुडंट सिलेक्ट झालेले शिवराज राऊत हे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह म्हणून पोस्ट होती CCIमध्ये, तर ते तिथं सिलेक्ट झाले, त्यांनी जॉईन पण केलेले. त्यांचाही नंबर मी ग्रुपमध्ये शेअर करतो. जर कोणाला क्वेरीज असतील तर ते त्यांना विचारू शकतात. त्याच्यानंतर आपण जी बॅच लॉन्च करत आहोत ऑफलाईन, ही बॅच असणारे प्रारंभ 6.0. याच्यामध्ये तुमची प्री एक्झाम, मेन्स एक्झाम, इंटरव्ह्यू असा 3ही पार्टचा अभ्यास करून घेतला जाणार आहे. ही बॅच स्टार्ट होते 10 जून 2024ला सकाळी 7 वाजता ते 12 वाजल्यापर्यंत. डेमो लेक्चर असणारे 10 जूनपासून 14 जूनपर्यंत तुमचे डेमो लेक्चर असणारे. याच्यामध्ये शिकवण्यासाठी जे काही सिलेक्ट झालेले असतील, त्यांनी काम केलेलं असेल असे शिक्षक तुम्हाला शिकवणारे. त्याच्यामध्ये क्वांटसाठी आकाश सर असतील, अमित सर असतील, शरद सर असतील. त्याच्यानंतर रिझनिंगसाठी अमोल सर असतील, इंग्लिशसाठी क्षितिज सर असतील, निखिल सर हे GAसाठी, यांच्याबरोबरच आतिश सर पण सुद्धा असतील. आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरसाठी मी असेल आणि सतीश सर असतील. तर एवढी सगळ्यांची टीम असणारे आपल्याला ह्या बॅचमध्ये, ज्याच्यामध्ये तुमचं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर हा सगळा पार्ट कव्हर केला जाणार आहे. बॅचमध्ये जे काही सुविधा भेटतात ते दिलेल्या आहेत. तुमचं AC रीडिंग रूम भेटेल तुम्हाला, ग्रुप ॲक्टिव्हिटी जे की एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याकडे करून घेतल्या जातात. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असेल, डेली डाऊट क्लिअरिंग असेल, एक्झाम ओरिएंटेड मटेरियल असेल, वीकली ॲग्रिकल्चर टेस्ट, वीकली ऑनलाईन टेस्ट, या सगळ्या गोष्टी या आपल्या बॅचमध्ये चालणार आहेत. तर जी काय एक्सपेक्टेड डेट आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 21 जुलै 2024ला ही एक्सपेक्टेड डेट आहे. तर याचं जे सोर्स असेल ते आकाश सर आहेत, त्याच्यामुळे याच्यावर विश्वास तुम्ही ठेवू शकतात की एक्सपेक्टेड डेटवर. CCIची एक्सपेक्टेड डेट ही 21 जुलै 2024ला आहे. तर ॲग्रिकॉजसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट संकल्प टीमतर्फे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.